हॅलो, कोण? गौरी, मी कपिल भुतकर बोलतोय. बोला. सॉरी, इतक्या उशिरा फोन करतोय. नाही, काही हरकत नाही, पण तुम्हाला माझा नंबर? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह साठी हा एक निरर्थक प्रश्न आहे, नाही का? काय काम होतं? एकच गोष्ट सांगायची होती. महेंद्र काकांना तुझ्या मैत्रिणीबद्दल स्ट्रॉंग डाऊट आहे. त्यांना कळलंय कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. हे जर असंच सुरू राहिलं तर सत्य त्यांच्या समोर उघड व्हायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे तुझ्या मैत्रिणीला सावध राहायला सांग. पण हे सगळं... एवढंच सांगतो की माझं स्वतःच त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. पण कॅप्टन तर तळेगावात आहे. तुम्ही तळेगावात गेला होता? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं इतकंच आहे की महेंद्र काका सत्यापासून काही पावलंच लांब आहे. मला एक स्पष्टपणे सांगा, तुम्ही आणि कॅप्टन... मी स्पष्टपणे आता एवढंच सांगू शकतो. वनिता, मी आलो. कुठे निघालात? अगदीच कुठं जायला जमलं नाही तर स्मशानात जाईन म्हणतो. या जागेपेक्षा ती जागा बरी. कशाला उगीच अभद्र बोलताय? बाबा, काल काही ऐकवायचं शिल्लक राहिलंय जे आज ऐकवायला आलास? काल मी जे काय बोललो ते... सॉरी डझंट मेक डेड मॅन अलाइव्ह. तुझं हे पोकळ सॉरी आमच्यावर फेकून आमचा अधिक अपमान करू नकोस. गेल्या काही दिवसात तो देवीलाही काही करू शकला असता. बरं, त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि आपल्या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला माहीत असते. आता अशा वेळी तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं मला सांगा. कपिल भुतकर, तुझा बॉस, हा मला माझ्या मुलासारखा आहे. पण हे काय तुझं क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा. तू विश्वासपात्र आहेस हे मी कसं ठरवायचं? तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता सर. बर, माझ्या पद्धतीने घेतो. तुला 3 प्रश्न विचारतो, उत्तर देतोस? प्रयत्न करेन सर. अशी कुठली गोष्ट आहे जी फुटल्यानंतर कामी येते? अंड. पाकिस्तानमध्ये किती महापुरुष जन्माला आले? एकही नाही. जन्माला बाळ येतात, पुरुष नाही. एक कांगारू एफेल टॉवर पेक्षा उंच उडी मारू शकतं का? हो, कारण आयफेल टॉवर उडी मारू शकत नाही. घड. असं अजून किती वेळ बसून राहणार आहे सोना? बोल ना माझ्याशी काहीतरी. काय बोलू? सगळ्याच कंटाळा आला मला. ते घर कधी माझं नव्हतं याची जाणीव वेळोवेळी सगळ्यांनीच करून दिली मला. ते घरात जावंसच वाटत नाही मला आता मनापासून. मग नको जाऊ ना. मग कुठे जाऊ? लोकांच्या घराचं स्वप्न कागदावर उतरवणारा मी. मला माझी म्हणता येईल अशी टिचभरी जागा नाही आहे या जगात. पण तुझं म्हणता येईल असा एक माणूस तरी आहे ना. तू तरी कुठे आहेस माझी? तुझंही माझ्या घरच्यांसारखंच आहे की. करायला सगळं मीच करतो पण नेमप्लेट दुसऱ्याची आहे ना. हे बघ विक्रम, जर तू तयार असेल तर ती नेमप्लेट मी काढून फेकून द्यायला तयार आहे. म्हणून जे कधी घडणारच नाही त्याबद्दल आपण कशाला बोलायचं? मला ना इथून कुठेतरी लांब पळून जावं असं वाटतं. गेलासच पळून तर जाताना मला हाक मारायला विसरू नकोस. मी येईन तुझ्याबरोबर. अगं पण नैना, तू अशी रडतेस का? तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. मला माहितीये काकू, मी काही चुकीचं केलेलं नाही.
पण मला घरी हल्ली सारखं खोटं बोलावं लागतं आणि मला नाही आवडत. कुठे जाऊया? माझ्या घरी कोणी नाही आहे. बाबा तळेगावला गेलेत. नको, तुझ्या घरी नको. त्यापेक्षा आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये जाऊया. विक्रम, अजून आपण किती दिवस असे लमाणांसारखे बाहेर भेटणार आहोत? जाऊया ना माझ्या घरी. का हट्ट करते चालू? तुझ्या घरी जाणं रिस्की आहे. शेजार पाजारचं कोणतरी पाहिल. तुझी मैत्रिणी बाजूलाच राहते ना. शेजार पाजारचं कोणी येत नाहीये आणि माझी मैत्रीण गौरी, तिला आपल्या दोघांबद्दल सगळं माहिती आहे. तिच्यासाठी हे सगळं नवीन नसणार आहे. पण तुझे सासरे अचानक घरी आले तर? जा, तू पुढे जा, गाडीत बस, मी येतो. हॅलो. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? टमटमीत. खाणं पिणं आणि झोपणं एवढाच उद्योग आहे आमचा सध्या. मग परत येण्याची इच्छा आहे की नाही? अगं, इच्छा आहे पण पर्याय नाही. परवापर्यंत येईन बहुतेक. अच्छा, यायच्या आधी मला फोन करा बाबा, म्हणजे तुमच्यासाठी चांगलं काहीतरी जेवायला बनवून ठेवेन मी. आणि जमलंच तर ऑफिसमधून लवकर येईन. नका एवढं प्रेम दाखवू, रडू येईल मला आता. बाबा. बरं बघ, आम्ही बाहेर जातोय, फोन बंद करतो आता. बाहेर? कुठे? या सगळ्या म्हाताऱ्यांना देवदर्शन करायचंय. जन्मभर पाप करत आले, आता देवदेव करतात. मी दिवारमधल्या अमिताभ बच्चन सारखा बाहेर बसून राहीन. बाय. टेक केअर. बाय. परवा येत आहेत बाबा. आता तरी तुझ्या सगळ्या शंका दूर झाल्या. निघूया.